करावं लागणार आहे, कारण तपोवनची जी जागा आहे ना ती कुंभमेळ्यासाठी वगैरे करणं, झाडं तोडणं, म्हणजे मला तर ते की मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहेत ह्या लोकांना. तर आता हे तपोवनचे तर मला इतकी फोन आणि माहिती येते. मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले, आमचे जे मनीष बाविस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाड तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल, असलं काहीतरी फालतू विधान करत असाल, तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी 100 माणसं तयार आहोत. आम्ही 100 माणसं तिथं मरू पण एक झाड तोडू देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घ्या म्हटलं. आणि याच्या पुढे आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे. म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला 4,000 झाडं तोडतात, तर 400 वडाचे झाड आहेत. आम्ही म्हटलं हे असं का करताय, वाचवू शकतो ना, अशी कितीतरी झाडं वाचवू शकलो असतो आपण. आणि लावण्याची, चेक करण्याची पद्धत आपल्याकडे नाहीये. तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार आपलंच असताना आपलं म्हणूनच इतकं बेजबाबदार वागतं, माझ्या तोंडाशिवाय पण बेजबाबदार वागतं या झाडांच्या बाबतीत. तर मला फार अनुभव आहे आणि मला सुचत नाही अजून काय करावं. पण एक दिवशी ही सगळी लोक पेटून उठतील आणि ह्या उठण्याच्या परिस्थितीत आता आहेत. मी तर निमित्त मात्र आहे, पण सगळ्या भागातून मला नागपूरला 45,000 झाडं तोडणार आहेत, कर्जतला झाडं तोडणार आहेत. मला सगळीकडून फोन येतात, सांगतात की तुम्ही सांगा काय करायचं. तर मी काय सांगणार. मग माझं म्हणणं की आपल्यापासून आपण सुरुवात करू.